लॉर्ड बेडन पावेलनी जे सुरू केलेली जी चळवळ आहे भारत स्काउट गाईड, ही भारत स्काउट गाईड काय शिकवते आणि शाळेमध्ये कशी राबवल्या जाते जी चळवळ, हे आपण सरांकडून या ठिकाणी जाणून घेतो. सर, हार्दिक स्वागत, सुस्वागतम. धन्यवाद. सर, आज इथे हा जी भारत स्काउट गाईडची जी चळवळ आहे ती कशा पद्धतीने राबवली जाते? इथे भारत स्काउट गाईड ही जी चळवळ आहे, सगळ्यात पहिले तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी या स्काउट गाईड चळवळीचा एक भाग आहे. आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यभरामध्ये भारत स्काउट गाईड हा उपक्रम राबवला जातो. एकदम उत्कृष्ट असा हा उपक्रम आहे. आणि यामध्ये जे विद्यार्थी भाग घेतात त्यामध्ये ते स्वयंशासी ते बनतात, आत्मनिर्भर बनतात. आणि इथे आज आता सध्या जिल्ह्यामध्ये असे कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये आता सोमवार मंगळवारला पुढच्या येत्या आमचं सुद्धा आम्हाला तिथं ट्रेनिंगला जायचं आहे. आणि आमच्या शाळेतले काही नवीन शिक्षक, काही शिक्षिका स्काउट गाईडमध्ये सहभागी करून त्यांना सुद्धा या चळवळीचा एक भाग करायचा आहे. सगळ्यात उत्कृष्ट चळवळ अशी ही भारत स्काउट गाईड आमची. या चळवळीच्या माध्यमातून, हे भारत स्काउटच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी नोकरीला लागू शकतात, नोकरीच्या वाटा आहेत? हो हो हो, निश्चितच त्यांना वाटा आहेत. रेल्वेमध्ये यांना नोकरीची संधी आहे, पोलीसमध्ये आहे, SRPF मध्ये आहे. आणि शिस्त आणि अनुशासन कोटे आहेत. हा, त्याचे कोटे आहेत. आणि त्यामध्ये शिस्त आणि अनुशासन असलेला व्यक्ती लागतो. आणि ती शिस्त आणि अनुशासन फक्त स्काउट गाईड मधूनच शिकवल्या जाते. मित्रांनो, हे आहे भारत स्काउट गाईड विषयी माहिती. या डिजिटल लॅबचे फायदे काय मॅडम? कसं आहे की आता विद्यार्थ्यांना काही शिक्षणातल्या गोष्टी दाखवू शकत नाही, आपण वर्गात नाही दाखवू शकत. शिकवताना फक्त थेरॉटिकल आपण सांगू शकतो, पण जर त्यांना दाखवलं त्या गोष्टी तर त्या त्यांच्या डोक्यात त्या पक्क्या बसतील आणि त्यांचे कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थित क्लिअर होते. उदाहरणार्थ आपण आता बघतोय की सोलर सिस्टीम आहे. सोलर सिस्टीम मी कितीही शिकवली वर्गामध्ये, कितीही सण असा असतो, त्याच्या भोवती प्लॅनेट्स असे फिरतात, ते फक्त इमॅजिन करतील. पण जर का मी त्यांना असं डिजिटल बोर्डवर दाखवलं, दिस इज सन अँड दिस आर द प्लॅनेट्स विच आर राउंडिंग रिव्हॉल्विंग अराउंड, देज आर देअर ऑर्बिट्स, तर हे जर सांगितलं त्यांना, असं दाखवलं मी, तर त्यांना पटकन त्यांच्या डोक्यामध्ये क्लिअर होईल. आणि आजकालच्या ग्रामीण भागात तर ह्या गोष्टी असणं म्हणजे खूप महत्वाच्या आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं संस्था या ठिकाणी बारीक सारीक गोष्टीकडे या ठिकाणी लक्ष देते. कारण आज आपण बघतोय की तंत्रज्ञानाचं युग आहे आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपला विद्यार्थी कोणत्याही तऱ्हेने या ठिकाणी तरला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे, हाच प्रयत्न या ठिकाणी संस्थेचा राहिलेला दिसतोय. हा जो बोर्ड आहे, डिजिटल बोर्डच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काय शिकवतोय? विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती करून देण्यासाठी किंवा त्यांना रिव्हिजन देण्यासाठी. आणि तसं पण जेव्हा आपण असं बोर्डवर शिकवतो तर जास्त ज्ञान ग्रहण नाही होत, आणि डिजिटल थ्रू जर शिकवलं त्यांना जास्तीत जास्त आत्मसात होते. त्याच्यासाठी कोरोनाचा काळ वेगळा होता. हो. कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी मोबाईलच्या तंत्रज्ञानावर आपण या ठिकाणी अभ्यास टाकायचे, हो. परंतु आज या ठिकाणी प्रॅक्टिकली या ठिकाणी शिकवलं जातंय. Practically त्याबद्दल आपण शिकवलं काय भावना विषय करता? त्यांना थेरॉटिकली जास्त पेक्षा प्रॅक्टिकली जास्त ज्ञान ग्रहण केलं जाते. त्याच्यामुळे डिजिटलचा जास्तीत जास्त वापर केला जातो. म्हणजे आजच्या तंत्रज्ञानानुसार तंत्रज्ञान युगानुसार नवीन नवीन पद्धतींचा वापर करून, नवीन नवीन शैक्षणिक साहित्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना अजून अध्यापन करण्यास, म्हणजे प्रभावी करण्यास सहाय्य करते डिजिटल लॅब.